अवघ्या 9 महिन्यांच्या चिमुकलीवर कथित अमानुष अत्याचार, घरातील व्यक्तीकडून क्रूर वागणुकीचा आरोप. व्हिडिओ समोर आल्याने खळबळ. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील एका गावातून मानवतेला काळिमा फासणारी आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. अवघ्या 9 महिन्याच्या निष्पाप चिमुकलीवर घरातीलच एका महिलेने वारंवार अमानुष वागणूक दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानं परिसरात संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित चिमुकली गेल्या काही महिन्यांपासून सतत रडत असल्यामुळे तिच्या आईला संशय आला. नेमके कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी आईने घरामध्ये मोबाईलचा व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू ठेवले. त्यानंतर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये घरातीलच एका महिलेने चिमुकलीला लाथा मारणे, हाताने मारहाण करणे, चिमटे काढणे, एका हाताने धरून झटके देणे तसेच तिच्याशी अत्यंत क्रूर आणि अमानुष वर्तन केल्याचे कथितपणे दिसून येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. अवघ्या 9 महिन्याच्या बालिकेवर अशा प्रकारची वागणूक झाल्याचा आरोप समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे. निरागस बालकांना सुरक्षित वातावरण मिळणे हा प्रत्येक समाजाचा आणि कुटुंबाचा मूलभूत नैतिक व कायदेशीर दायित्वाचा भाग आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांकडे अत्यंत गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाची दखल घेत PSR ह्युमन राईट्स प्रोटेक्शन कौन्सिल अँटी करप्शन विंग सांगली जिल्हा यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात लेखी तक्रार सादर केली आहे. तक्रारीमध्ये उपलब्ध व्हिडिओ फुटेज जप्त करून त्याची शास्त्रीय तपासणी करावी, बालिकेची वैद्यकीय तपासणी करून तिच्या सुरक्षिततेची खात्री करावी, तसेच तपासात दोषी आढळणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि बालकांच्या संरक्षणासंदर्भातील लागू कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. बालकांवरील कोणत्याही प्रकारचा शारीरिक किंवा मानसिक छळ हा अत्यंत गंभीर विषय असून अशा घटनांबाबत समाजानेही संवेदनशील राहणे आवश्यक आहे. जर एखाद्या बालकावर अत्याचार होत असल्याची माहिती कोणाला मिळाली तर ती तातडीने पोलीस किंवा संबंधित बाल संरक्षण यंत्रणेला कळवणे हे प्रत्येक नागरिकाचे सामाजिक कर्तव्य आहे. PSR ह्युमन राईट प्रोटेक्शन कौन्सिल अँटी करप्शन विंग सांगली जिल्ह्याच्या वतीने सांगली जिल्हाध्यक्ष देवधर सांगले यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाणे कवठेमहांकाळ या ठिकाणी संबंधित महिलेवर तिच्या अमानुष कृत्याबद्दल तिच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, त्या 9 महिन्याच्या मुलीला सुरक्षितता मिळावी ह्युमन राईट्सच्या माध्यमातून निवेदन दिले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश मोटे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख इम्रान मुजावर, कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख जुबेर शेख, शैलेश मठपती, दस्तगीर मुल्ला यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान या प्रकरणी पोलीस तपास सुरू होण्याची अपेक्षा असून तपासानंतरच नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. आज या ठिकाणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याला आम्ही PSR ह्युमन राईट्स प्रोटेक्शन कौन्सिल अँटी करप्शन विंग सांगली जिल्ह्याच्या माध्यमातून ते जे कांबळे साहेब आहेत त्या साहेबांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो. कवठेमहांकाळ तालुक्यातील चाबुकस्तरवाडी या गावातील एका 9 महिन्याच्या मुलीवर घरातलीच एका महिलेनं अमानुष असा अत्याचार केला आहे. त्या संदर्भात आम्ही PSR ह्युमन राईट्सच्या माध्यमातून तक्रार दिलेली आहे आणि येथील जे PSI कांबळे साहेब आहेत त्यांनी देखील त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करतो असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे.